म्हणूनच श्रीकाराचं नंतर शिकाय आई मुलांना शिकवणार. सर्व देवी देवतांचा जर विचार केला तर त्यांना सुद्धा आईचा मोह आवडता आला नाही आणि म्हणून त्यांनी अवतारात आपली माया, आईची माया मग राम कौशल्यासाठी म्हणा, कृष्ण देवकीपोटी म्हणा, शिवराय जिजाऊपोटी म्हणा किंवा आपले मारुतीराया अंजली सुद्धा म्हणा, प्रत्येक ठिकाणी आईचा बरोबर आधी त्या तिच्यापोटी या परमेश्वराने या दिव्यतेने जन्म घेतला आणि हा जन्म घेतल्यानंतर पोटात असताना तर तुला आनंद असतो, पोटाच्या बाहेर आल्यानंतर तो आनंद खूप असतो. जेव्हा तो थुंकत चालतो ना तो आनंद वेगळा असतो. आपण त्या काळी नव्हतो की राम जेव्हा थुंकत चालत होते तेव्हा तो अनुभव आपण घेतला नाही, पण नक्कीच या पुढील गीतातून तो अनुभव आपल्याला होईल. सादर केलेले आहे स्वाती देशपांडे. आताचं हे गीत आहे 16व्या शतकामध्ये संत तुलसीदास यांनी ही रचना लिहिलेली आहे आणि इतकी सुंदर त्या शब्दांमध्ये बांधलेली आहे बघा की आपल्यासमोर प्रत्यक्ष श्रीरामांची छोटीशी छबी चालताना दिसू लागेल. घेऊया आपण या गीताचा आनंद.